हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आता आपली राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा आहे आणि कंबाईनच्या पूर्व परीक्षा ज्या आहे त्या आता जवळ आलेल्या आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. तर अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या ज्या सगळ्या पूर्व परीक्षा आहे त्या आपण कशा क्रॅक केल्या पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. सोबत हा व्हिडिओ तुमच्यासाठी का महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहे की जे विद्यार्थी तयारी करत आहे हे तयारी करत असताना कुठल्या मिस्टेक करतात. अशा कोणत्या 5 मिस्टेक आहे की ज्या आपण करतो आणि त्यामुळे आपला रिझल्ट जो आहे तो येत नाही. महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही गोष्ट जी आहे ती माहीत असते, परंतु ती ते गोष्ट करत नाही. त्यामुळे त्यांचा रिझल्ट जो आहे तो येत नाही आणि ज्यांचा रिझल्ट आलेला आहे त्यांनी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या केलेल्या आहे. तर या लेक्चरमध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कस करणार आहे. ठीक आहे, चला सुरू करूया आपण. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. ओके, पहा, लक्ष द्या आता. स्पर्धा परीक्षा ज्या आहे, आता आपली राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे. ठीक आहे, त्यानंतर कंबाईन जी परीक्षा आहे त्या कंबाईनची सुद्धा पूर्व परीक्षा आहे. या दोन्ही परीक्षांची तयारी आपण सोबत करणार आहे. बरोबर आहे. मग आता अशा कोणत्या 5 मिस्टेक आहे की ज्या आपण करतो की ज्यामुळे आपल्याला यश मिळत नाही त्या डिस्कस करू आपण. ह्या करणं गरजेचं आहे. ठीक आहे, केवळ वाचन, स्मार्ट रणनीती ही पूर्व परीक्षेसाठीची मार्गदर्शिका आहे. आलं का लक्षात? वाचन करणे प्रॉपर आणि एक प्रॉपर प्लॅन तयार करणे हे तर गरजेचंच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त काय काय महत्वाचं आहे, चला सुरू करूया आपण. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, अपयशाची जी मूळ कारण आहे आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये किंवा आतापर्यंत जर आपण अपयशी झालं असेल तर त्याची कारणं कोणती आहे. तर सगळ्यात पहिलं, केवळ आणि केवळ स्टॅटिक अभ्यास करणे. केवळ आणि केवळ स्टॅटिक अभ्यास करणे. तर बरेचसे विद्यार्थी काय करतात की फक्त पाठांतर करतात, आकडेवारी पाठ करतात, पण अनालिटिकल अभ्यास ते कधीही करत नाही. पण जर तुम्ही, पहिलं कारण, सगळ्यात मोठी मिस्टेक ही आहे, जर तुम्ही राज्यसेवेच्या आणि कंबाईनच्या पूर्व परीक्षांचे जर प्रश्न पाहिले असेल तर तुम्हाला एक गोष्ट मात्र इथे 100% प्रकर्षाने जाणवेल. ती ही गोष्ट आहे की तुम्हाला काही प्रश्न जे आहे म्हणजे जवळपास 50% प्रश्न जे आहे ते तुम्हाला सोपे विचारलेले दिसतील. ठीक आहे, त्यानंतर जे वरचे 30% प्रश्न जे आहे ते तुम्हाला मॉडरेट जे आहे ते विचारलेले दिसतील आणि उरलेले जे 20% प्रश्न आहेत ते तुम्हाला कठीण जे आहे ते विचारलेले दिसतील. आणि एमपीएससी असं जे आहे ते जाणीवपूर्वक करते की तुम्ही या 20% प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही चुका केल्या पाहिजे. हे 20% आणि हे 30% म्हणजे एकूण 50% प्रश्न जे आहे हे 50% प्रश्न विश्लेषणात्मक प्रश्न असतात. तुमच्या डोक्याला विचार करायला लावणारे प्रश्न असतात. आपण फक्त पाठांतर करतो आणि म्हणून जे स्टेट फॉरवर्ड प्रश्न आपल्याला विचारले जातात ते प्रश्न आपण सोडवू शकतो, परंतु इथे लॉजिकची गरज पडते, इथे अनालिसिसची गरज पडते आणि मग इथे आपण चुकतो. म्हणून अभ्यास करत असताना तुम्ही केवळ आणि केवळ स्टॅटिक अभ्यास करू नका, तर थोडंसं विश्लेषण करा. लॉजिकल प्रश्न जे आहेत ते तुम्ही नक्की सोडवा. अनालिटिकल जो अभ्यास आहे तो सुद्धा तुम्ही करा. ही मिस्टेक आपण बरेचसे जे विद्यार्थी आहेत ती करतो आणि त्यामुळे आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये जेवढे मार्क पाहिजे तेवढे मार्क आपल्याला मिळत नाही. त्यानंतर दुसरं आहे वेळेचं अयोग्य नियोजन. बघा, कठीण प्रश्नांवर खूप जास्त वेळ घालवणे आणि हक्काच्या सोप्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे. आता बऱ्याच वेळा आपण काय करतो की आपण जेव्हा पेपर सॉल्व्ह करत राहतो तेव्हा आपण जो प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो तो आला नाही की मला कसा येत नाही, मला आलाच पाहिजे, म्हणून आपण त्याच्यावर जास्त वेळ घालवत बसतो आणि मग त्याच्यानंतरचे जे प्रश्न आहेत ते इझी राहू शकतात. अशा वेळेस आपला जो वेळ आहे तो वेळ जातो आणि म्हणून तुम्हाला ही जी मिस्टेक आहे ही मिस्टेक तुम्हाला टाळायची आहे. ठीक आहे, त्यानंतर रिव्हिजन. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट मुद्दा आहे हा रिव्हिजन. हा मुद्दा का बरं महत्वाचा आहे, पहा, लक्ष द्या. एक मिनिट, पहा, लक्ष द्या. का महत्वाचा आहे, आता आपल्याकडे जवळपास 80 दिवसाचा जो वेळ आहे तो शिल्लक राहिलेला आहे. ठीक आहे, आता एखादा विद्यार्थी जो असेल हा एक्स नावाचा विद्यार्थी आहे आणि हा वाय नावाचा विद्यार्थी आहे. ठीक आहे, आता हा एक्स नावाचा विद्यार्थी काय विचार करेल, तर हा विचार करेल की आता माझ्याकडे 80 दिवसाचा वेळ आहे, त्यातले मी 70 दिवस अभ्यास करतो आणि उरलेले 10 दिवस मी रिव्हिजनला देतो. मी उरलेले 10 दिवस हे रिव्हिजनला देतो. पण असा अभ्यास होत नाही. ठीक आहे, जर तुम्ही 70 दिवस अभ्यास केला आणि 70 दिवस तुम्ही रिव्हिजन केली नाही आणि उरलेल्या 10 दिवसामध्ये तुम्ही रिव्हिजन करायला गेला तर ती रिव्हिजन नसते, ती दुसरी रिडिंगच असते. त्याच्यामध्ये आपल्याला काही मार्क मिळत नाही. मग आपण बराचसा पार्ट जो आहे तो विसरलेलो असतो, कारण मानवी मेंदू जो आहे तो मानवी मेंदू हा 8 दिवसामध्ये किंवा 7 ते 8 दिवसामध्ये 55% जास्त
भाग जो आहे तो विसरलेला असतो. 70 दिवसामध्ये तर तो 70 to 75% भाग जो आहे तो पूर्णपणे विसरलेला असतो. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मार्क कसे घेणार आहे? तुम्ही मार्क नाही घेऊ शकणार. बरोबर आहे की नाही? म्हणून तुम्ही रिव्हिजन जे आहे, मग हा वाय नावाचा विद्यार्थी काय करतो? हा रिव्हिजनचा एक प्रॉपर प्लॅन तयार करतो. जसं की तो जर 7 दिवसाचा एक आठवडा असेल, तर तो 6 दिवस अभ्यास करणार आणि उरलेल्या एका दिवशी तो रिव्हिजन करणार. ठीक आहे. पुढच्या आठवड्यातले 6 दिवस अभ्यास करणार, 1 दिवस रिव्हिजन करणार. पुढच्या आठवड्यातले 6 दिवस अभ्यास करणार, 1 दिवस रिव्हिजन करणार. जर तुम्ही अशा पद्धतीने जर रिव्हिजनचा जे फॉर्मॅट आहे तो सेट केला आणि जर तुम्ही एक मंथ पकडला, तर त्या महिन्यामध्ये जर तुम्ही 25 दिवस अभ्यास केला आणि 5 दिवस जर तुम्ही रिव्हिजनला दिले, तर तुमचा 25 दिवसाचा जो अभ्यास आहे तो पचेल. ठीक आहे, पचेल तो. नाही तर बऱ्याच वेळा आपण फक्त खात राहतो, म्हणजे वाचत राहतो, पण रिव्हिजनला वेळ देत नाही आणि त्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढे मार्क मिळत नाही. ठीक आहे, मग आता पुढचा मुद्दा असा आहे की ही जी रिव्हिजन आहे ती आपण कशी केली पाहिजे. तर लक्षात ठेवा, रिव्हिजन करताना नेहमी प्रश्न सोडवले पाहिजे. का बरं प्रश्न सोडवणं गरजेचं आहे? कारण आपण जो काही अभ्यास करतो, ठीक आहे, तर त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातात. तुम्ही जे काही वाचत आहात त्यालाच पुन्हा वारंवार वारंवार रिवाईज करणे हे काही योग्य मेथड नाही आहे रिव्हिजनची. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये मार्क घ्यायचे असेल, तर तुम्ही जे काही वाचन करत आहात त्याच्यावरचे तुम्हाला जितके प्रश्न सोडवता येतील, मॅक्सिमम प्रश्न सोडवता येतील, तेवढे प्रश्न तुम्ही सोडवा. ठीक आहे. मग मॅक्सिमम प्रश्न म्हणजे माझं असं मत आहे की एक सब्जेक्ट जर असेल, तर या एका सब्जेक्टवर तुम्ही कमीत कमी 2000 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. टॉपिक वाईज सोडवा, पूर्ण सब्जेक्टवर कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रश्न जे आहे ते तुम्ही सोडवा, ते गरजेचे आहे. ठीक आहे, 2000 प्रश्न तरी तुम्ही सोडवले पाहिजे रिव्हिजन करताना. जितके जास्त प्रश्न सोडवाल, तितके जास्त अॅक्युरेसी जी आहे ती तुमच्या अभ्यासामध्ये होते. मॅक्सिमम विद्यार्थी जे आहे, हे मॅक्सिमम विद्यार्थी ही गोष्ट करत नाही आणि त्यामुळे त्यांचा 2 मार्काने, 4 मार्काने, 6 मार्काने, 1 मार्काने असा जो नंबर आहे, तो नंबर त्यांचा जातो. ठीक आहे, आणि मग मग आपण त्याचं दुःख व्यक्त करत राहतो की मला मार्क नाही मिळाले. लक्षात ठेवा, तुम्हाला जर येणारी परीक्षा पास करायची असेल कोणती पण, तुम्हाला रिव्हिजन करणं गरजेचं आहे, प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. ठीक आहे, समजलं का? व्हेरी गुड. इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर टेस्ट सिरीज. आम्ही टेस्ट सिरीज जी आहे, आम्ही जेव्हा तयारी करत होतो तर टेस्ट सिरीज लावत नव्हतो. आम्हाला असं वाटत होतं की याला पैसे देणं गरजेचं आहे, पैसे देऊन आपल्याला टेस्ट सोडवणं गरजेचं आहे. तर मग कुठेतरी प्रश्न सोडवायचे, कोणीतरी टेस्ट दिली असेल तर ती घेऊन यायची, एखादी टेस्ट सोडवायची, तर असं काम होत होतं. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय की तुम्ही एवढे वर्ष अभ्यास करता, 1 वर्ष देता पूर्ण अभ्यासाला, आणि या दरम्यान तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करत नाही, ही सगळ्यात आश्चर्याची गोष्ट आहे. जर तुम्ही हे जॉईन नाही केली तर ही तुमची सगळ्यात मोठी मिस्टेक असेल. तुम्हाला मार्क नाही मिळणार. मार्क नाही मिळणार. तुमचा 1 मार्काने, 2 मार्काने, 3 मार्काने, 4 मार्काने, 5 मार्काने असा नंबर जात राहील. जे विद्यार्थी फेल होतात त्याच्यामध्ये सगळ्यात जे कॉमन रिझन आहे की ते प्रॉपर टेस्ट जी आहे ती टेस्ट सॉल्व्ह करत नाही. म्हणून माझं तुम्हाला एक विनंती आहे की आता 80 दिवसाचा वेळ शिल्लक आहे तुमच्याकडे. तुम्ही आतापासून एखादी चांगली टेस्ट सिरीज जी आहे, ही टेस्ट सिरीज तुम्ही लावली पाहिजे. ही जी टेस्ट सिरीज आहे याच्यामध्ये 2 गोष्टी असल्या पाहिजे. पहिलं म्हणजे सब्जेक्ट वाईज आणि दुसरं कॉम्प्रिहेन्सिव्ह. म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स असे सब्जेक्ट वाईज तुम्ही टेस्ट द्या आणि पूर्ण पेपर जो आहे 100 प्रश्न ज्याच्यामध्ये असतात, 200 मार्काची जी जीएसची टेस्ट आहे ती तुम्ही नक्की द्या. आणि ती तुम्ही त्या वेळेला द्या ज्या वेळेला पेपर असतो, त्याच टाइमवर द्या. आणि आत्तापासून करा. बरेचसे विद्यार्थी असा विचार करेल की नाही नाही, मे महिन्यामध्ये शेवटी शेवटी परीक्षा आहे, तर मी मे महिन्यामध्ये टेस्ट सिरीज लावतो. तर आत्ता जर तुम्ही लावली तर त्याचा जेवढा फायदा होईल तेवढा फायदा मे मध्ये लावून होणार नाही. आणि माझं वैयक्तिक असं मत आहे की जर तुम्हाला आता येणारी जी राज्यसेवेची परीक्षा आहे तिथं 120+ मार्क हे तुम्ही टार्गेट ठेवलं पाहिजे. आणि 120+ हे मार्क टार्गेट जर तुम्ही ठेवलं आणि तुम्ही टेस्ट सिरीज नाही लावली, तर तुम्ही 110 पर्यंत पोहोचाल. कारण टेस्ट सिरीजने कमीत कमी 10, ठीक आहे, कमीत कमी 10 तर जास्तीत जास्त 50 मार्कांचा सुद्धा फरक पडू शकतो. इतका मोठा फरक टेस्ट सिरीजने पडतो. तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही टेस्ट सिरीज लावली का? नसेल लावली तर लवकरात लवकर लावा. आणि जे टेस्ट सिरीज आहे ती तुमच्या टाइमवर सोडवा, वेळ लावून सोडवा. तुमचे प्रश्न सोडवण्याची जी पद्धत आहे ती तुम्ही सेट करा. तुम्ही असं नाही करत आणि त्यामुळे तुम्हाला मार्क जे आहे ते कमी पडतात. आलं लक्षात? व्हेरी गुड. पुढं दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. बरेचसे विद्यार्थी काय करतात की पारंपरिक अभ्यास करतात. पाठांतर करणे, कॉलेजची सवय पडलेली असते. आज तुम्ही हे पुस्तक जे आहे ते पूर्ण संपूर्णच टाकणार.
पुस्तक पाठ करून काय फायदा आहे? तुम्ही त्याच्यावरचे प्रश्न सोडवणार नाही. वाचन करणे ही पहिली स्टेप आहे एमपीएससीच्या अभ्यासामध्ये. वाचन ही पहिली स्टेप आहे. इथे तुमचा अभ्यास संपतो का? इथे तुमचा अभ्यास संपत नाही. इथून तुमचा अभ्यास सुरू होतो. पहिले वाचन करणे, सगळ्यात पहिल्यांदा वाचन केल्यानंतर त्याच्यावरचे PYQ बघणे ही सर्वात महत्वाची स्टेप आहे. पण आपण वाचन करतो, PYQचं अनालिसिस करत नाही. PYQ वाचल्यानंतर ते सॉल्व्ह करणे, अनालिसिस केल्यानंतर हा अंदाज बांधणे की प्रश्न कसा येत आहे आपण जो टॉपिक वाचतोय त्याच्यावरती. त्यानंतर जो टॉपिक वाचला आहे PYQ सॉल्व्ह झाल्यानंतर त्याचं पुन्हा सेकंड रीडिंग करणे, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. ही सेकंड रीडिंग झाल्यानंतर त्याच्यावरचे सराव प्रश्न जे आहे ते सराव प्रश्न सोडवणे. तर ह्या अशा वेगवेगळ्या स्टेप आहेत. आपण काय करतो, फक्त वाचन करतो आणि पुढच्या गोष्टी करत नाही. तर वाचन करणे ही फक्त 50% अभ्यास आहे. उरलेला 50% अभ्यास हा आहे. आणि त्यामुळे काय होतं की बरेचसे विद्यार्थी या गोष्टी करत नाही. मिस्टेक ही सगळ्यात मोठी मिस्टेक आहे, PYQचं अनालिसिस न करणे. मग ते काय करतात बघा, तुम्हाला सांगतो, 200 मार्कांची एमपीएससीची पूर्वपरीक्षा असते, GS1 म्हणजे GSच. त्यानंतर 200 मार्काचं CSAT असते, याला सोडून द्या. 200 पैकी 80, हे 80 मार्क जे आहेत ते कोणत्याही नॉमिनल अभ्यास केलेल्या पोरांना सहज मिळू शकते. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काही खूप मोठी गोष्ट नाहीये, खूप मोठी अचिव्हमेंट नाहीये. बरेचसे विद्यार्थी म्हणतात की सर मी काहीच केलं नाही तरी मी 80 पर्यंत गेलो. काहीच केलं नाही तरच 80 पर्यंत जाता. आणि काहीतरी केलं की वरचे हे जे 40 मार्क आहे ना, या 40 मार्क मिळवण्यामध्ये सर्वात मोठा दम लागतो, स्किल लागते. आणि त्यासाठी तुम्हाला हा पॅटर्न फॉलो करणं खूप गरजेचं आहे. मग कोणता पॅटर्न फॉलो करणं गरजेचं आहे? मिस्टेक काय करतो आपण बघा. पहिली स्टेप वाचन करणे, बरोबर. त्याच्यावर आयोगाने विचारलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहणे. ही स्टेप, या स्टेपला तुम्ही पहिल्या क्रमांकावरही नंबर देऊ शकता की आपण आज जो काही टॉपिक वाचणार आहे, ठीक आहे, आपण आज जो काही टॉपिक वाचणार आहे त्याच्यावरची PYQ पाहणे, ही झाली दुसरी स्टेप किंवा पहिली स्टेप. याला अल्टरनेट तुम्ही करू शकता, तुम्हाला जे योग्य वाटतं ते. त्यानंतर PYQ सॉल्व्ह करणे, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा वाचन करणे आणि त्याच्यावरचे पुन्हा सराव प्रश्न जे आहे हे सराव प्रश्न सोडवणे. झालं. जे काही वाचन झालं त्याला 7 दिवसाच्या आत रिव्हिजन करणे, रिवाइज करणे. तर ह्या 7 स्टेप ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहे. ह्या आपण करतच नाही. आपण काय करतो, फक्त रीडिंग करतो. तर हा झाला तुमच्या अभ्यासाच्या 50% भाग. आणि उरलेला हा जो झाला तो झाला 50% भाग. आपण याच्याकडे लक्ष देत नाही, म्हणून मग आपल्याला मार्क किती मिळतात? 80, 90, 50% मार्क मिळतात. समजलं? जर तुम्हाला 120 प्लस मार्क घ्यायचे असेल राज्यसेवेमध्ये किंवा कंबाईन मध्ये तुम्हाला 60 प्लस मार्क घ्यायचे असेल कंबाईनच्या परीक्षेमध्ये, तर ह्या स्टेप तुम्हाला फॉलो करणं हे कंपल्सरी आहे, कंपल्सरी आहे. याच्याशिवाय तुम्ही अभ्यास नाही करू शकत. झालं? तर पहा, आपण काय करतो, आपण केवळ पुस्तकं वाचण्यावर डिपेंडंट राहतो. सगळ्यात मोठी मिस्टेक आहे. आंधळेपणाने अंदाज वर्तवतो, प्रश्न सोडवत नाही. ठीक आहे, केवळ आणि केवळ आकडेवारी पाठ करतो आणि टेस्ट सिरीज ज्या आहे त्या आपण टाळतो. आणि टेस्ट सिरीज दिलं तरी त्याचं आपण विश्लेषण नाही करत, फक्त प्रश्न सोडून मोकळे होऊन जातो. जे विद्यार्थी प्रश्न सोडून मोकळे झाले ते कोणतीही परीक्षा पास झाले नाही. झालेच असेल तर ह्या ज्या ग्रुप सी मधल्या ज्या सरळ सेवा परीक्षा आहेत, जसं पोलीस भरती, तलाठी, सरळ सरळ प्रश्न येतात. पण राज्यसेवा आणि कंबाईनला तसे नाही आहेत. तुम्हाला तिथे विश्लेषण करणं खूप गरजेचं आहे. आपण करत नाही, फक्त प्रश्न आला की सोडवतो, समोर जातो. तसं नाही करायचं आहे. ठीक आहे, मिस्टेक करणार तुम्ही. मग स्मार्ट रणनीती काय आहे पहा. झाला पारंपरिक अभ्यास, केवळ पुस्तक वाचण्यावर डिपेंडंट राहणे, अंदाज असा वर्तवणे, फक्त आणि फक्त फॅक्च्युअल डेटा पाठ करणे, टेस्ट सिरीज न सोडवणे, ठीक आहे, विश्लेषण न करणे, याच्यामध्ये तुम्हाला 100% अपयश मिळणार आहे. मी लिहून देतो इथंच तुम्हाला. तुम्ही या पद्धतीने 100% अपयशी होणार. जर तुम्ही हे करत असाल तर हे आत्ता सोडून द्या लगेच. मग स्मार्ट पद्धत काय, मागच्या किमान 10 वर्षाचे PYQचं अनालिसिस करायचं, तेही टॉपिक वाईज. समजा मी आता 1857चा उठाव हा वाचणार आहे, तर त्याच्यावर मागच्या 10 वर्षात कसे प्रश्न आले, कोणत्या कोणत्या मुद्द्यावर प्रश्न विचारले गेले. याच्यामुळे काय होते की आपल्याला एक्झॅक्टली कळते की प्रश्न कशा 1857चा जर टॉपिक मी वाचत असेल तर प्रश्न कुठे येणार. बिनाकारांचा जो कचरा आहे तो आपण बाजूला करून टाकायचा, त्याच्यावर काही प्रश्न आलेले नाही आजपर्यंत, इथून पुढे पण येणार नाही. आपला जो काही 100% सिलेबस आहे
या 100% सिलेबसवरती तुम्हाला एक गोष्ट माहीत असली पाहिजे की जवळपास 50 ते 60% ज्या गोष्टी आहेत त्याच वाचन करणं गरजेचं आहे. आपण विनाकारण उरलेल्या ज्या 40-50% गोष्टी आहेत त्या वाचत बसतो, त्याची गरज नाही. याला म्हणतात स्मार्ट रणनीती तयार करणे. ती तुम्हाला करणं गरजेचं आहे, तुम्ही करत नाही. ठीक आहे. त्यानंतर एलिमिनेशन मेथड जे आहे ते शिकून घेणे, त्याला म्हणतो आपण लॉजिक लावणे. की जर आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर प्रश्नाचं प्रॉपर अनालिसिस करून उत्तर कसं काढायचं, ऑप्शनचं अनालिसिस करून उत्तर कसं काढायचं, ठीक आहे, लॉजिक लावून उत्तर कसं काढायचं, तर हे आपण शिकून घेतलं पाहिजे. ठीक आहे. चालू घडामोडी ज्या आहे त्या चालू घडामोडीचं आपण वारंवार रिव्हिजन केली पाहिजे, कारण मागच्या 2-3 वर्षाचं जर अनालिसिस केलं तर आपल्याला हे समजून येत आहे की चालू घडामोडीमध्ये खूप कमी मार्क येत आहे मुलांना. 20 प्रश्न असतात त्यापैकी 5 ते 7च प्रश्न बरोबर येत आहे. उरलेले 13 प्रश्न काही आपले बरोबर येत नाही, ते चुकत आहे. म्हणजे इथे ऍव्हरेज मार्कांपेक्षा आपण कमी मार्क घेत आहे. तर मग ही फार मोठी मिस्टेक आहे ना. आपण एमपीएससीचा जो अंदाज आहे, ट्रेंड आहे, तो पहिले आपण तपासून घेतला पाहिजे की कसे प्रश्न येत आहे. तर इथे जर आपल्याला 3 ते 4 प्रश्न ऍड करता आले पुन्हा, तर ऍव्हरेज मार्कांपेक्षा जास्त मार्क आपल्याला मिळू शकते. ठीक आहे. त्यानंतर परीक्षेसारख्या वातावरणामध्ये सराव करणे आणि आपण ज्या काही चुका करतो त्या चुकांचं विश्लेषण करणे आणि त्या पुन्हा नाही करणे. तर ही सगळ्यात जबरदस्त मिस्टेक तुम्ही करता, तर ही आपल्याला करायची नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवणं गरजेचं आहे. तर हे समजलं स्मार्ट रणनीती. हे तुम्ही करत नाही, ही फार मोठी मिस्टेक आहे, म्हणून आपला रिझल्ट येत नाही. ठीक आहे, पुढे जाऊ. पीवायक्यू. पीवायक्यू तर मी तुम्हाला सांगितलेले आहे कशा पद्धतीने मागच्या 10 वर्षाच्या पीवायक्यूचं तुम्ही अनालिसिस करा. ठीक आहे. 10 वर्षाची पीवायक्यूचं अनालिसिस करा. पीवायक्यूचा फायदा काय आहे की आपल्याला परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारला जात आहे त्याची डिरेक्शन म्हणजे दिशा कळते. नाहीतर आपण या संपूर्ण विश्वामध्ये असं गोलगोल 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 फिरत राहू. आपल्याला तसं नाही करायचं आहे. आपल्याला एक पहिल्या अटेम्प्ट मध्ये पोस्ट काढायची आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी ती काढलेली आहे. म्हणून पीवायक्यूचं अनालिसिस करा, त्यामुळे तुम्हाला ट्रेंड समजतो, परीक्षेमध्ये कसे प्रश्न येऊ शकतात, कोणते टॉपिक महत्वाचे आहेत तेही समजते, किती अभ्यास करावा लागेल तेही समजते. नाहीतर घेतलं पुस्तक आणि आज तर याला संपवतोच, आज सोडणारच नाही असं म्हटलं तर होत नाही. कळलं. पुढं तार्किक एलिमिनेशन. एलिमिनेशन पद्धत जी आहे तर ती तुम्हाला शिकून घेणं गरजेचं आहे. रात्री 10 वाजता, किती, रात्री 10 वाजता रोज सोमवार ते शुक्रवार आपलं इतिहास या विषयावर सराव प्रश्न आपण सोडवून घेतो. संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला आहे. एमपीएससीच्या परीक्षेमध्ये याच सेशन मधून आपले प्रश्न येतात. ठीक आहे, तर तिथे आपण ही पद्धत शिकवतो, तुम्ही नक्की जॉईन करा. कळलं. आणि जर तुम्हाला जॉईन करताना काही अडचणी येत असेल तर माझा हा मोबाईल नंबर आहे, या मोबाईल नंबरवर तुम्ही मला नक्की सांगा, मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये ऍड करून घेतो. 93078145 9307814586. ठीक आहे. तर पहा, एलिमिनेशन पद्धत जी आहे ती आपण शिकणं गरजेचं आहे. या पद्धतीमुळे तुम्हाला 10 ते 20 मार्कांचा नक्की फायदा होतो. आपण बऱ्याच वेळा ही जी मिस्टेक आहे ती करतो की आपण याच्याकडे लक्ष देत नाही. ठीक आहे. चालू घडामोडीकडे आपल्याला चांगलं लक्ष देणं गरजेचं आहे. चालू घडामोडीचा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड समजून घ्या. मागच्या 2-3 वर्षामध्ये आपण 10 पेक्षा कमी मार्क जे आहे ते मिळवलेले आहे. किती पैकी? 20 प्रश्नांपैकी 10 पेक्षा कमी प्रश्न आपले बरोबर आलेले आहे. तर इथे आपल्याला काम करणं गरजेचं आहे. ट्रेंड समजून घेणं गरजेचं आहे. अनालिसिस चालू ठेवा. ठीक आहे. पुढे वेळेचं नियोजन जे आहे ते प्रॉपर करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला 85+ अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. आहे का? तर असं जर आपण ऍव्हरेज म्हटलं तर ठीक आहे, करणं गरजेचं आहे. पण जर तुमचे 70 प्रश्न ऍक्युरेट तुम्ही सोडवले असेल तर काही गरज नाही 85+ प्रश्न सोडवण्याची. पण आपण एक 70च्या 70 सोडवले आणि 70च्या 70च ऍक्युरेट आले असं होत नाही ना बऱ्याच वेळ. म्हणून आपण थोडी रिस्क घेतो. घेतो की नाही? तर पहा, लक्षात घ्या की कोणताही पेपर जो आहे त्याच्यामध्ये 60% प्रश्न जे आहे ते इझी टू मॉडरेट विचारला जातात. 30% प्रश्न जे आहे ते कठीण विचारला जातात. 10 अति कठीण प्रश्न येतात ते कोणालाच येत नाही. म्हणून आजपर्यंतचा इतिहास आहे की एमपीएससीची तयारी करणाऱ्या म्हणजे कंबाईन असो की राज्यसेवा, कोणत्याही विद्यार्थ्याला पूर्व परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळालेले नाहीये. कारण हे जे 10% प्रश्न आहे, हे 10% प्रश्न मुद्दामून टाकलेले असतात की विद्यार्थ्यांनी त्यांना सोडवण्याचा मोह झाला पाहिजे, त्यांनी याला हात लावला पाहिजे आणि त्याची विकेट गेली पाहिजे. म्हणून याला हात नाही लावायचा. तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे की कोणते प्रश्न सोडवायचे नाहीये. म्हणजे तुमचा अटेम्प्ट जो आहे तो 90 म्हणजे 90 पैकीच प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. मग त्यापैकी तुम्हाला हे सिलेक्ट करता आलं पाहिजे की तुम्हाला कोणत्या प्रश्नांचं उत्तर येते आणि कोणत्या प्रश्नाचं उत्तर नाही येत.
तर याची पण एक स्ट्रॅटेजी आहे. जे नाही जमत त्याला हात लावू नका. जे येतं त्याच्यावरच विचार करा. म्हणजे तुम्हाला किती प्रश्न सोडवायचे आहे? 80च्या आसपास प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे, +5 -5. मग तेवढ्या प्रश्नांवर तुम्हाला 2 तासाचा जो वेळ आहे तो युटिलाइज करायचा आहे. मग त्या ठिकाणी तुमचे स्किल वापरायचे जे तुम्ही मागच्या 3 महिन्यात शिकले आता. समजलं का? व्हेरी गुड. त्यानंतर जर तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर 5 गोष्टी तुम्हाला टाळणं गरजेचं आहे. ठीक आहे. पहिलं, कोणतंही नियोजन न करता अभ्यास करणे. हे टाळलं पाहिजे. प्रॉपर नियोजन करा. उरलेला वेळ, राहिलेले विषय आणि मला रिव्हिजनला किती वेळ मिळत आहे ते खूप महत्वाचं आहे. तर ही झाली पहिली मिस्टेक तुम्ही करता. दुसरी, PYQचं तुम्ही अनालिसिस करत नाही, त्यामुळे तुम्हाला प्रश्न कसे विचारला जात आहे त्याचा ट्रेंड समजत नाही. याचा ट्रेंड आपल्याला नाही समजला तर आपण आपली दिशा चुकते अभ्यासाची आणि मग आपल्याला काही मार्क मिळत नाही. तर ही मिस्टेक तुम्ही करू नका. त्यानंतर एलिमिनेशन मेथड तुम्हाला शिकून घेणं गरजेचं आहे. आणि ही कधी शिकणार आपण? जेव्हा आपण खूप जास्त प्रश्न सोडवतो, प्रश्नांचा सराव करतो, त्यातून आपल्याला ही जी मेथड आहे ती समजते. म्हणून तुम्ही प्रत्येक विषयावर 2-2 हजार प्रश्न जे आहे ते तुम्ही सोडवलेच पाहिजे. जर तुम्ही नाही सोडवले तर तुमचं लॉजिक डेव्हलप होणार नाही आणि लॉजिक डेव्हलप झालं नाही तर उत्तरामधून प्रश्नातून तुम्हाला उत्तर शोधता येणार नाही. चौथा, चालू घडामोडीकडे आपण दुर्लक्ष करतो. आता ट्रेंड बदललेला आहे. भरपूर आउट ऑफ द बॉक्स प्रश्न जे आहे ते विचारला जात आहे. म्हणून चालू घडामोडीकडे लक्ष द्या. तिथे तुम्ही 4-5 प्रश्नांचा ॲडव्हान्टेज म्हणजे 10 मार्कांचा ॲडव्हान्टेज तुम्ही घेऊ शकता. आणि चालू घडामोडी हा एका महिन्यामध्ये तयार करणारा सब्जेक्ट नाहीये. तर रोज थोडं अर्धा तास तुम्ही दिला पाहिजे. आपण देत नाही. चालू घडामोडीमध्ये सगळा डेटा जो आहे ना तो स्टॅटिक असतो. म्हणजे वन लाइनर डेटा असतो, नावं असतात, तारखा असतात, डिजिट्स असतात, ते लक्षात नाही राहत. एका महिन्यामध्ये एवढ्या कमी वेळामध्ये आपल्याला कसं लक्षात राहील ते? म्हणून रोज थोडं करा, जास्तीत जास्त रिव्हिजन करा. तर तुम्हाला चालू घडामोडीमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात. आणि 5वी मिस्टेक जी आहे, तर सीसॅटकडे आपण लक्ष देत नाही. तसेच आपण प्रॉपर रिव्हिजन करत नाही. बरेचसे विद्यार्थी सीसॅटमध्ये सुद्धा फेल झालेले आहे. कळलं? तर सीसॅटकडे लक्ष द्या. आणि रिव्हिजन प्रॉपर करा. लक्षात ठेवा कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याकडे जे काही 80 दिवस बाकी आहे, तर या 80 दिवसामध्ये तुम्ही जे काही करणार त्याच्यावर कमीत कमी 3 किती? कमीत कमी 3 रिव्हिजन ज्या आहे त्या तुमच्या झाल्या पाहिजे. जर तुमच्या 3 रिव्हिजन नाही झाल्या, तर तुम्ही कॉन्फिडंट नाही राहत. मग जसं येईल तसं हँडल करण्याचा प्रयत्न करता. मी तुम्हाला सांगितलं आहे, की रिव्हिजनचं कसं लक्षात ठेवायचं. पहा, 7 दिवसामध्ये पहिली रिव्हिजन झाली पाहिजे. 30 दिवसामध्ये दुसरी रिव्हिजन झाली पाहिजे. आणि तुम्ही परीक्षेच्या आधी तुमची थर्ड रिव्हिजन जी आहे ही झाली पाहिजे. तीनही रिव्हिजनमध्ये तुम्हाला जेवढे सराव प्रश्न सोडवता येतात तेवढे प्रश्न सोडवा आणि रिव्हिजन करा. तुम्ही रिव्हिजन कशी करता? जे काही वाचलाय तेच तुम्ही वाचत राहता, त्याला रिव्हिजन म्हणत नाही. समजलं? जर ह्या 5 गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर तुमचा रिझल्ट येईल. आणि ह्या 5 मिस्टेक जर तुम्ही केल्या तर तुमचा रिझल्ट येणार नाही. हे क्लिअर आहे. समजलं? तर ह्या गोष्टीकडे तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. कळलं? याच्या व्यतिरिक्त पुन्हा परीक्षेच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला वेळोवेळी सांगत येणारच आहे. काही विषय नाहीये. बघा, 2027 ची जर तुम्ही तयारी करत असाल, महाराष्ट्रातला, भारत देशातला जो कोणताही विद्यार्थी आहे, जो जॉब करतो, जी गृहिणी आहे किंवा जो विद्यार्थी कॉलेजला आहे, 2027 टार्गेट करत असेल तर स्वराज नावाची बॅच आपण सुरू केलेली आहे. या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं स्वतःचं स्वराज्य जे आहे ते निर्माण करता येणार आहे. आपल्याकडे प्रत्येक विषयासाठी सेपरेट फॅकल्टी आहे. आणि महाराष्ट्रात आपण पहिला क्लास आहे की ज्यांनी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न शिकवायला सुरुवात केली. या बॅचमध्ये तुम्हाला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू तीनही परीक्षांची डिटेलमध्ये तयारी करून मिळेल. तुम्हाला मेंटॉरशिप मिळेल. तुम्ही कुठेही असाल तरी तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट राहणार. त्यानंतर आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस तुमच्याकडनं आम्ही करून घेणार आहे. 18 बुक्स तुम्हाला घरपोच मिळणार आहे. 18 बुक्स घरपोच. तुम्हाला पुस्तक घ्यायची गरज नाही, फ्रीमध्ये मिळणार आहे. अनलिमिटेड रेकॉर्डिंग मिळणार आहे. तुम्ही तुमच्या वेळेवर लेक्चर पाहू शकता. ठीक आहे. त्यानंतर प्रॉपर ज्यांनी UPSCच्या परीक्षा दिलेल्या आहेत ते टीचर तुम्हाला इथे शिकवणार आहे. जर या बॅचला तुम्हाला जॉईन करायचं असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज करा. ठीक आहे. आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो की आम्ही तुमची परिपूर्ण तयारी जी आहे ती करून घेऊ. समजलं? त्यानंतर तुम्हाला या बॅचमध्ये आम्ही सगळे विषय शिकवणार आहे. बघा, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, आर्ट अँड कल्चर, जनरल सायन्स, इंग्लिश, करंट अफेअर, इंटरनल सिक्युरिटी, इंटरनॅशनल रिलेशन, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एसे रायटिंग सगळं शिकवणार आहे. समजलं? याच्या सोबतच
आम्ही राज्यसेवा 2025 ची तुम्ही मेन्स देणार आहे, भरपूर विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आहे, तुमचे मित्र असेल, तुमच्या मैत्रिणी असतील जे मेन्स देणार आहेत, तर त्यांच्यासाठी आम्ही गुरुकुल 2025 हा प्रोग्राम आणलेला आहे. या प्रोग्राममध्ये आम्ही मेन्सची पूर्ण तयारी करून घेतो, सगळ्यांसाठी फ्री आहे. तुम्ही जर या प्रोग्रामला एनरोल केलं, एनरोल करण्यासाठी मला मेसेज करा. सगळ्यांसाठी फ्री आहे, फ्री आन्सर रायटिंग, फ्री कोचिंग, सगळं फ्री आहे. तुम्ही प्रश्न लिहा, आम्ही चेक करून देतो. तर तुम्ही या बॅचला नक्की एनरोल करा, फ्री आहे एनरोलमेंट. आणि जर तुमचा 2025च्या परीक्षेमध्ये रिझल्ट आला तर आम्ही तुम्हाला प्रोत्साहनपर स्कॉलरशिप म्हणून 1,00,000 रुपयाचं बक्षीस सुद्धा देणार आहोत. जर तुमची पोस्ट निघाली 2025च्या परीक्षेमधून तर स्कॉलरशिप म्हणून, प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून आम्ही तुम्हाला 1,00,000 रुपयाचं बक्षीस, मग किती विद्यार्थ्यांची पोस्ट निघो, 139 रिझल्ट जरी आपले आले तर तेवढे पैसे आम्ही नक्की देणार, प्रोत्साहनपर बक्षीस. ठीक आहे. तर आन्सर रायटिंग करून घेणार, कम्प्लीट रिव्हिजन करून घेणार, 1 2 3 4 GS आणि एसे आणि इथिक्सची गायडन्स, एक्सपर्ट लोकांकडनं गायडन्स तुम्हाला मिळणार. ठीक आहे. येस. तर या प्रोग्रामला तुम्ही नक्की एनरोल करा. आज आपण या ठिकाणी थांबूया विद्यार्थी मित्रांनो. हे लेक्चर कसं वाटलं, तुमच्या काही अडचणी असेल, तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. ठीक आहे. तुमच्या प्रत्येकाच्या कमेंट मी वाचणार आहे. आणि लक्षात ठेवा, रात्री 10 तुम्हाला इतिहास या विषयाची पूर्ण रिव्हिजन मी करून देणार आहे. प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास, हे चारही टॉपिक या रात्री 10च्या लेक्चरमध्ये मी यूट्यूबवर फ्रीमध्ये तुम्हाला करून देणार आहे. ठीक आहे. म्हणून नक्की जॉईन करा. आज आपण या ठिकाणी थांबूया. तुमच्या प्रिपरेशनसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. काहीही अडचण राहिली तर मला नक्की मेसेज करा. धन्यवाद.